करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्री दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास 10वा माया निरूपण नाम श्रीराम समर्थ. माया दिसे परी नासे वस्तू न दिसे परी न नासे. माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर. जय जय रघुवीर समर्थ. कार्याला उत्तम प्रकारे सुरुवात झालेली आहे. उत्तम प्रकारे आपण प्रार्थनेने सुरुवात केली, स्मरणसुद्धा केलं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा जो श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला हजर आहे. 2 वेळा प्रत्यक्षपणे आपण जय जय असं म्हणालो. त्या रघुवीर प्रत्यक्षपणे समर्थ रायांचं आपण स्मरण केलं. 2 वेळा जय घोषणा केल्या म्हणजे काय? 2 वेळा जय कोणाचं दाखवलं? एक म्हणजे मायाचं आणि दुसरं म्हणजे परब्रह्माचं. आपण अनेक प्रकारे घोषणा देत गेलो, परंतु त्या घोषणा बघा प्रत्यक्षपणे देतेवेळी जय हा शेवटी असायचा, परंतु इथे प्रत्यक्षपणे जय हा प्रथमता दाखवलेला आहे. कारण या ग्रंथामध्ये जे मत मांडलं आहे ते लोकांचं नाही आहे, खुद्द भगवंताचं आहे, परमेश्वराचं आहे. या बोधातून या श्रवणातून उत्तम प्रकारे दास घडला पाहिजे, हीच भूमिका प्रत्यक्षपणे मानली गेलेली आहे. म्हणून दशक 14वा दाखवला. अखंड ध्यान ना. आपलं ध्यान कुठे आहे? आपण बघा प्रत्यक्षपणे देहाने शरीराने इथे बसलेलो आहोत, परंतु मनाने कुठे आहोत? आपण परमेश्वराच्या चरणी अखंड आहोत का? अखंड म्हणजे काय? जिथे खंड पडले म्हणजे संपलं. जेथे जेथे अंतर पडिले तेथे तेथे हरिस्मरण करावे. आपल्यामध्ये कधी खंड पडता कामा नये. म्हणजेच मी देवाचा आणि देव माझा. म्हणून समास 10वा दाखवला. माया निरूपण. उत्तम प्रकारे श्रवण करूया. करायचं स्मरण. श्रीराम समर्थ. माया दिसे परिनासे वस्तू न दिसे परी न नासे. माया सत्य वाटे परिमिथ्या असे निरंतर. समर्थ म्हणाले, माया दिसते पण ती नाश पावते. आपल्याला प्रत्यक्षपणे जो नरदेह प्राप्त झालेला आहे, 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर बघा महत्भाग्य म्हणून प्रत्यक्षपणे आपली पुण्याई आपली शिल्लक आपल्या फळास प्राप्त झालेली. आपला नरदेह या पृथ्वी तलावर जन्म घेऊन आलेला आहे. माया प्रत्यक्षपणे आपली सर्व लोकांना सर्वांना दिसत आहे, परंतु ती कालांतराने नाश पावणारी. आपण अमरपट्टा लावून आलेलो नाही आहे. आपण रिटर्न तिकीट घेऊन आलेलो आहोत. आपण एखादे रिझर्वेशन करत असतो, बसचं असेल, ट्रेनचं असेल, बघा विमानाचं असेल, त्यावर डेट प्रत्यक्षपणे जेव्हा जायचं आहे आणि केव्हा यायचं आहे ते प्रत्यक्षपणे काय असतं लिहिलेलं असतं. परंतु इथे प्रत्यक्षपणे आपण आलेलो आहोत, ही जन्माची तारीख आहे, परंतु आपण केव्हा जाणार आहोत ही तारीख आपल्याला अजूनपर्यंत माहीत पडणार नाही. कारण का? ही जर माहीत पडली असती तर प्रत्यक्ष आपल्या देहाने काय काय केलं असतं त्याचा तोची झाली. म्हणून ही तारीख फक्त त्या भगवंतालाच माहिती आहे. आपली पुण्याई आपली शिल्लक प्रत्यक्षपणे आपल्याला मिळणारं सामर्थ्य आपल्याला टिकून ठेवायचं आहे. म्हणून माया दिसे परी नासे. ती कालांतराने नाश पावणारी आहे. बरोबर आहे की नाही? वस्तू न दिसे परी न नासे, पण ती नाश पावत नाही. माया सत्य वाटत बघा प्रत्यक्षपणे जरी माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर.
माया सत्य वाटतं, खरी आहे, पण ती निरंतर मिथ्याच असते. आपल्याला मिळालेलं हा नरदेह आहे, जे शरीर प्राप्त झालेलं आहे, ते टिकवता आलं पाहिजे. आपल्याला टिकवता येत नाही. आपण प्रत्यक्षपणे बघा, शरीर संपूर्णपणे जसं आपण घरामध्ये पसारा करत असतो, तसा या शरीरामध्ये आपला आत्मविश्वास गमावलेला असतो, दुःखाने भरलेलं असतं, आजारपणामध्ये, व्यसनामध्ये संपूर्णपणे आपले शरीर हातबल होत असतं. करंटा पडुनी उताना, करी नाना परी कल्पना, परी हे काहीच घडेना, तैसी माया. एखादा भाग्यहीन माणूस काहीच उद्योग न करता उताना पडून राहून नाना मनोरंजन करीत असतो. परी हे काहीच घडेना, समर्थ म्हणाले. एखादा मनुष्य देह बघा, तो कुठल्याही प्रकारचं कष्ट करत नाही, कुठल्याही प्रकारचं काम करत नाही, त्याला सर्व प्राप्त झालेलं आहे. कारण का? आई वडिलांची पुण्याई, संपूर्ण वडिलांची बघा संपत्ती त्यालाच मिळालेली आहे, त्याला सर्व आयतं मिळालेलं आहे. त्याला कष्ट काय आहे, मेहनत काय आहे, याला त्याची जाणीव नाही आहे. म्हणून करंटा पडून उताना, म्हणून तो बघा प्रत्यक्ष कसंही वागत असतो. उताना पडून राहून मनोरंजन म्हणजे काय, राज्य गाजवत असतो. म्हणजे माझ्यासारखा कोणीच नाही आहे. परंतु कष्ट जो करत असतो ना, त्याला माहीत असतं कष्टाची भाकरी काय आहे, कष्टाची मेहनत. बघा प्रत्यक्षपणे मेहनतीचं फळ हे जेव्हा आपण स्वतःहून अवलंबतो, अनुभव घेतो, तेव्हा आपल्याला कळतं. जर आपल्याला सर्व आयतं मिळालं असतं तर आपल्याला त्याची जाणीव नसती झाली ना. बघा, एखादं आपण बक्षीस कमवायचं आहे, परंतु त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिलं भाग घेता यायला हवं, बरोबर की ना. क्रिकेट सामने असतात बघा, आपण आपल्या गावामध्ये शहरामध्ये आपण खेळत असतो, तिथे सुद्धा ट्रॉफी असते ना. आपण बघा कितीही सोनं परिधान करून किंवा नवीन कपडे परिधान करून ज्यावेळी आपण त्या स्टेजवर जाऊ, तेव्हा आपल्याला ट्रॉफी मिळेल का? नाही मिळणार. ते कोणासाठी आहेत? ज्यांनी जास्त रन काढलेले आहेत, ज्यांनी उत्तम प्रकारे बघा आऊट केलेले आहेत. सामनावीर असतो प्रत्यक्षपणे बघा, उत्तम प्रकारे जी टीम जिंकलेली आहे त्यांना ती ट्रॉफी मिळत असते. तिथे आपल्याला मिळेल का? आपण नवीन कपडे घालून गेलो किंवा बघा प्रत्यक्षपणे आपल्याकडे चैन आहे, ब्रेसलेट आहे, अंगठ्या घालून गेलो, ते आपल्याला मिळेल का? नाही मिळणार. म्हणून समर्थ म्हणाले, करंटा पडून उताना. आपल्याला तिथे मेहनत करावी लागणार आहे, तिथे आपल्याला कष्ट करावे लागणार आहेत, तेव्हाच आपल्याला त्याचं फळ मिळेल ना. मग त्या ट्रॉफीसाठी कितीतरी अपार मेहनत करावी लागते. असे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, जे उन्हातान्हात बघा प्रत्यक्षपणे पावसामध्ये सुद्धा खेळत असतात, कारण त्यांना तिथपर्यंत पोहोचायचं आहे. त्या अपार कष्ट मेहनतीमुळे त्यांना शेवटी फळ हे प्राप्त होणारच आहे. त्यासाठी वाट पाहावी लागते, संधी शोधावी लागते. परंतु सर्व आयते जर मिळालं तर ते जास्त काळ टिकू शकत नाही आहे, एवढं मात्र निश्चित आहे. द्रव्यदारेचे स्वप्न वैभव, नाना विळासे हावभाव, क्षणिक वाटे परिभाव, तैसी माया. स्वप्नात द्रव्य आणि स्त्री यांचं कितीही वैभव आणि हावभाव, नाना विलास आदी दिसत असतात. म्हणजे विचार कर, पाहायला जर गेलो, आपण दिवसभर जे विचार करत असतो ना, तेच विचार आपल्याला रात्री स्वप्नामध्ये पाहायला मिळत असतात. परंतु ज्यावेळी आपण स्वप्नामध्ये असतो ना, त्यावेळी बघा आपण हसत असतो, रडत असतो, बडबडत असतो. आपल्यालाच आपल्या घरचे विचारतात, काय रे, काल रात्री काय बडबडत होतास, काल रात्री रडत का होतास? मग आपण काय म्हणणार, मी, आणि कधी? म्हणजे आपला देह हा स्वप्नामध्ये होता, आपलं मन चंचल होतं, आपण शरीराने गाढ झोपी होतो, परंतु आपलं मन चंचल होतं.
मग शेवटी भाग काय दिलेला आहे? द्रव्यदारेचे स्वप्न वैभव. स्वप्नामध्ये काय दिसलं? वैभव दिसलं, द्रव्यदारा दिसली, स्त्रिया दिसल्या. म्हणजेच काय? स्त्री म्हणजे बघा प्रत्यक्षपणे आपली पत्नी. पत्नीचं संपूर्णपणे बघा जे मंगळसूत्र असतं सोनं घालून बघा प्रत्यक्षपणे आपल्या समोर उभी राहिलेली. पैसा दिसलेला आहे, परंतु आपण ते स्वप्नामध्ये सर्व पाहिलेलं, खरं काहीच नाही. विचार जर केला ना, आपण विचार करतो अरे आपल्याला जर कोणी प्रत्यक्षपणे उठवण्याचा प्रयत्न केला, आपण ताडकन उठतो का? आणि आपण त्याच्याकडे डोळे वटारून पाहत असतो, कारण आपण स्वप्नामध्ये असतो. आणि ते स्वप्न बघा प्रत्यक्षपणे काय स्वप्न पडलेलं हेच आठवत नाही, आपण ते विचार करत असतो. मग बघा डोळे आणि डोकं जड होतं, म्हणजे आपण विचार करतो अरे प्रत्यक्षपणे कुठलं स्वप्न पडलं होतं. परंतु हे जर स्वप्न खरं ठरलं तर काही काही स्वप्न बघा सकाळची पडतात आणि आपण काय विचार करतो अरे सकाळची स्वप्न आहेत ना, मला सकाळी पडलं आहे पहाटे पहाटे, म्हणजे खरंच ठरणार आहे. परंतु काय खरं ठरणार आहे? जर तू प्रत्यक्षपणे मेहनत करत असशील तरच ते ना. आता विचार करा, आपण शाळेमध्ये कधी अभ्यास केलेला नाही, दिलेला गृहपाठ कधी पूर्ण केलेला नाही, घरामध्ये बघा प्रत्यक्षपणे पुस्तकं आहेत, ते पुस्तकं कधी उघडली नाही, आणि आपण स्वप्नामध्ये बघा आपला पहिला नंबर आलेला आहे. या विचाराने आपण पेपराला गेलो आणि पेपराला काय लिहायचं आहे, कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय लिहायचं हेच जर आपल्याला कळलं नाही, आपण काय विचार करू अरे पेपर कसा होता, माझा पहिला नंबर येणार, मला स्वप्न पडलं, पण पेपरला काय लिहिलं आहे? काहीच नाही. मग येणार कसं? म्हणून समर्थ म्हणाले स्वप्न या नाव भ्रम. जे प्रत्यक्षपणे तू कष्टाने मेहनतीने करत आहेस ना, त्याचंच तुला फळ मिळणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणून क्षणिक वाटे परिभाव तैसी ही माया. म्हणून क्षणामध्ये आपल्याला सुख प्राप्त होतं, दुःख येत असतं, आनंद आपल्याला पाहायला मिळत असतं, रडणं हसणं प्रत्यक्षपणे बघा क्षणाचा भाग आहे. गगनी गंधर्व नगरे दिसताती नाना प्रकारे, नाना रूपे नाना विकारे तैसी ही माया. आकाशात नाना प्रकारचे, नाना रूप, नाना विकारांनी युक्त अशी गंधर्व नगरे दिसत असतात. आता आकाशामध्ये कोणी पाहिलंय हो? आपल्याला प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर आपण पाहत असतो अरे आकाशात किती मस्त वाटत असेल ना, परंतु आकाशामध्ये काहीच नाही आहे, पोकळ आहे पूर्णपणे. जर पाहायला गेलं तर आकाशात पतित तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छती. संपूर्णपणे सर्व राज्यांमध्ये बघा, देशांमध्ये, जगामध्ये संपूर्णपणे आकाश हे व्यापलेलं आहे. या आकाशामध्ये सर्व समुद्र असतील, निसर्ग असेल, पर्वत डोंगर बघा, इमारती सर्व ह्यामध्ये या पोकळीमध्ये भरून काढलेले आहे. परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर आकाशात नाना रूप नाना विकारांनी युक्त अशी गंधर्व नगरे दिसत असतात. पण तो आभास असतो ना. बघा एक ढग येते, त्या ढगामध्ये आपण जर विचार केला ना, अनेक आकृती अशी आपल्याला पाहायला मिळत असते आणि क्षणभंगूर असतो. परंतु आपण जर विचार केला तर अरे खूप बघा प्रत्यक्षपणे उत्तम प्रकारचं वाटत असतं. लक्ष्मी राय विनोदाची बोलता वाटे साची, मिथ्या प्रतीत तेथेची तैसी माया. बहुरूप्याची लक्ष्मी जेव्हा तो बोलत असतो तेव्हा खरी वाटते, पण त्याची ती लक्ष्मी म्हणजे वैभव जसं मिथ्या असते तशीच माया मिथ्या जाणावी. आता विचार करा. आता समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. आता खरा पैसा, खरी लक्ष्मी म्हणजे विचार करा. आपण कष्ट केले, मेहनत केलं तर त्या मेहनतीचे कष्टाचे आपल्याला फळ बघा मिळत असते की नाही? नक्कीच त्याचे पैसेसुद्धा आपल्याला मिळत असतात. परंतु जे कोणी बघा प्रत्यक्षपणे जादू करून पैसे आपल्याला दाखवतात, समर्थ म्हणाले
कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तन करू नका आणि कुणालाही बोलू नका. हा भाग या ध्येयाचा चालेल. आपण जर बघा आपल्याला जादू येत असेल आणि आपण दाखवली, काही जण बघा जादूचे पेढे दाखवतात, जादूने बघा पैसे आणतात, पण ते खरे आहे का? नाही आहे. प्रत्यक्षपणे आपल्याला ते खरं वाटतं, ती जादू आहे. आपण रुमाल घेतो, त्या रुमालामधून बघा काहीच नसतं, परंतु ते रुमाल प्रत्यक्षपणे त्याची घडी केल्यावर लगेच ते फूल येतं. आपण विचार करतो, अरे आता रुमाल होतं लगेच फूल झालं. परंतु ती एक जादू आहे, त्यांची ती कला आहे. ती कला पूर्णपणे आपण आत्मसात केली पाहिजे. ते काय करतात, कसे करतात हे आपण शिकलं पाहिजे, बरोबर की नाही? म्हणून बहुरूप्यांची लक्ष्मी. आपण बघा मातीचं पेढे, बरोबर ना, जेव्हा जादू आपल्या शाळेमध्ये सुद्धा यायचे, आपल्याला खूप आनंद वाटायचा. अरे बघा मातीचा पेढा करून दाखवला, अरे किती मस्त. मग याला दररोज आपण काय विचार करायचो, याला माती दिसली की लगेच पेढा म्हणून खाईल, याचं पोट पूर्णपणे भरेल. परंतु ते आपल्यासाठी बघा, आपल्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना, तो टिकून राहण्यासाठी. आपण दुःखामध्ये असतो, परंतु एखादा असा बघा जादूगार आपल्या गावामध्ये येतो, शहरामध्ये येतो, तेव्हा आपल्याला खूप चांगलं वाटतं ना, की काहीतरी त्याची कला ही सादर करून दाखवत असतो. म्हणून लक्ष्मी राया विनोदाची, बोलता वाटे साची, मिथ्या प्रचितते तिची तैसी ही माया. दुसऱ्याचे बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, आता दुसऱ्यांचं मन हे कधी दुखवायचं नसतं. तसं दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे, लोक म्हणती परी ते काटे, परी सर्वत्र रहाटे तैसी माय. आता येणारच आहे ना, पुढच्या 10 दिवसामध्ये दसरा येईलच. उत्तम प्रकारे आपल्या श्रवणाचा भाग, श्रवणाचा बघा मिळणारं सामर्थ्य आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहे. म्हणून दसऱ्याचं सोनं त्यावेळी लोक जरी मान्य करतात तरी वास्तविक ते काटे असतात. पण खरं म्हणून लोकव्यवहार चालतो की नाही, मग तसंच आहे. भाग का दाखवला? दसऱ्याला पानं कसली वाटतात? तो आपट्याची पानं वाटतात ना. परंतु असं बोलतात का आपटं घ्या? नाही, सोनं घ्या बोलतात, बरोबर की नाही? त्या दिवशी त्याला किती महत्त्व आहे. मग तसंच समर्थांनी भाग दिलेला आहे. बघा प्रत्येकजण प्रत्येकाच्या अनुभवानुसार आणि वेळेमध्ये कला सादर करत असतो. मग दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे, लोक म्हणती ते काटे, परी सर्वत्र रहाटे तैसी माया. मेल्याचा महोत्सव करणे, सतीचे वैभव वाढविणे, मसनी जाऊने रुदन करणे तैसी माया. मेलेल्या माणसानिमित्त महोत्सव करायचा आणि सतीचे वैभव वाढवायचं आणि स्मशानात जाऊन रडायचं, त्याप्रमाणे माया जाणवी. आता विचार करा, जेव्हा जिवंतपणे असताना आपण त्याची कधी सेवा केली नाही, काय हवं काय नको हे कधी विचारलं नाही. परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, तर मेलेचा महोत्सव करायचा, सतीचं वैभव वाढवायचं आणि स्मशानात जाऊन रडायचं, ज्याचा त्याचा भाग आहे. समर्थ म्हणाले, राखेसी म्हणती लक्ष्मी, दुसरी भरदोरी लक्ष्मी, नाम मात्र लक्ष्मी तैसी माया. आता प्रकार बघा, ठेवलेल्या स्त्रीला बघा लक्ष्मी म्हणतात, म्हणजे काय? तसेच भारदोरी म्हणजे काय? गर्भवात ज्याप्रमाणे थांबवणारी मंत्रित दोरी, ही दुसरी लक्ष्मी. आणि तिसरी स्त्री ही लक्ष्मी, स्त्री नावाची लक्ष्मी. म्हणजे राखेसी म्हणती लक्ष्मी एक, दुसरी भरदोरी लक्ष्मी आणि तिसरी नाममात्र लक्ष्मी. मुळी बाळ विधवा नारी, तिचे नाव जन्म सावित्री, कुबेर हिंडे घरोघरी तैसी ही मूळ माया. समर्थ म्हणाले, मुळात जी स्त्री बालविधवा आहे, पण तिचं नाव मात्र जन्म सावित्री असावं. आणि ज्याचं नाव कुबेर आहे, पण त्याने दारोदारी भिक्षा मागत हिंडावं, तशी माया आहे. आपण आता मुलांची नावं काय ठेवतो? कुबेर म्हणजे काय? श्रीमंत आहे. नावाप्रमाणे नाही हो,
त्याच्या घरामध्ये त्याला खायला मिळत नाही. त्याचं नाव काय? आनंद. अरे वा, खूप चांगलं नाव आहे. परंतु त्याच्या चेहऱ्यावर कधी आनंद पाहायला मिळत नाही आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे विचार जर केला, नाव देवाचं, नाव संतांचं बघा प्रत्यक्षपणे, पण कर्म मात्र वाईट. विषय वासनेला प्रत्यक्षपणे हा देह आहे. म्हणजे विचार जर केला तर मुळी बाळ विधवा नारी, तिचे नाम जन्म सावित्री, आणि कुबेर हिंडे घरोघरी तैसी ही माया. दशावतारांतील कृष्णा, उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा, नदी नामे पियुष्णा, तैसी हे मूळ माया. समर्थ म्हणाले दशावतारांतील कृष्णा. आता दशावतारांतील नाटक पाहिलं का? तर कृष्णाचं काम करणारा नाटकात द्रौपदीला वस्त्र पुरवत असतो, आणि खेळ संपल्यावर कुणी आपल्याला जुनं पान वस्त्र तरी द्यावं अशी आशा करीत असतो, किंवा थोडंसं पाणी असणाऱ्या नदीचं नाव पियुष्णा म्हणजे अमृताची नदी अशी बघा प्रत्यक्ष पाहायला मिळत असते. बरोबर की नाही? कृते जनार्दनो त्रेताया रघुनंदन, द्वापारे राम श्रीकृष्ण कलो श्रीपाद श्रीवल्लभ. बहुरूपांतील रामदेव राव, ग्रामस्थांपुढे दाखवी हावभाव, का महाराज म्हणून लाघव, तैसी हे मूळ माया. बहुरूपीच्या खेळात एखादा रामदेवराव म्हणजे श्रीमंत राजाचं सोंग आणून लोकांपुढे त्याप्रमाणे हावभाव करत असतो, पण नंतर लोकांपुढे महाराज म्हणून पैसा मागत असतो. म्हणजे विचार करा, आपण नाटकं पाहिली की नाही? नाटक आपण प्रत्येक पात्र न पात्र आपण पाहत असतो. आपण स्वतःसुद्धा बघा प्रत्यक्षपणे ज्याच्यामध्ये कला आहे ते आपण सादर करत असतो. प्रत्येकाचं पात्र आपण उत्तम प्रकारे सादर करत असतो की ते लोकांना खरं वाटा. परंतु लोकांच्या मनामध्ये बघा प्रत्यक्षपणे आपलं पात्र टिकून राहावं यासाठी आपण मेहनत करत असतो. बरोबर की नाही? जर आपण उत्तम प्रकारे त्या पात्रास तयार नसू तर लोक आपल्याला चांगलं मानतील का? नाही आहे. ती संकल्पना, ते विचार, त्यांचे हावभाव, त्यांचा स्वभाव ते उत्तम प्रकारे लोकांपुढे सादर करायचं. मग बहुरूपातील रामदेव राम, ग्रामस्थांपुढे दाखवी हावभाव. मग आपल्या गावामध्ये, आपल्या बघा शहरामध्ये आपण नाटक ठेवत असतो, आणि त्यामध्ये प्रत्येक रोल, प्रत्येक पात्र एकमेकांना आपण वाटत असतो. देव्हारा असे अन्नपूर्णा, समर्थ म्हणाले, आणि गृही अन्यच मिळेना, नामे सरस्वती सिकेना शुभावळू. देव्हारात अन्नपूर्णा आहे आणि घरात खायला अन्न मिळत नाही. एखाद्या स्त्रीचं नाव सरस्वती आहे पण ती शिकत नाही. बघा भाग कसा दिलेला आहे. देव्हारात अन्नपूर्णा आहे. आता घरामध्ये आई आहे, पत्नी आहे, बहीण आहे, उत्तम प्रकारे घरामध्ये बघा अन्नपूर्णा म्हणून जेवण उत्तम प्रकारे आपल्याला मिळत असतं, परंतु आपल्याला ते नको आहे. आपल्याला बाहेरची चव लागलेली आहे. एखाद्या टपरीवरचं, एखाद्या हॉटेलमध्ये बघा, एखाद्या बघा प्रत्यक्षपणे मॉलमध्ये आपल्याला खावंसं वाटतं. असं का? परंतु एखाद्या स्त्रीचं नाव सरस्वती आहे, एखाद्या मुलीचं नाव सरस्वती आहे, परंतु त्याला प्रत्यक्षपणे तिला शिकता येत नाही आहे. मग सरस्वती नाव असून उपयोगाचं आहे का? बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसे वर्तन करू नका आणि कुणालाही बोलू नका. सुन्यास व्याघ्र नाम ठेविले, पुत्रास इंद्र नामे पाचारिले, कुरूप परी आळविले सुंदरायचे. आता कुत्र्याला वाघ्या नाव ठेवायचं. समर्थ म्हणाले, पशुपक्षी गुणवंते त्यास कृपा करीत. समर्थ, आता कुत्र्याचं नाव वाघ्या आहे. समर्थ म्हणाले, दोष कोणालाच नाही, कुठल्याही प्राण्याला नाही, कुठल्याही पशुपक्षीला नाही आहे, परंतु बोध घेण्यासारखे. आता कुत्र्याचं नाव जर वाघ्या असेल, परंतु ते वाघासारखं आहे का? नाही. प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर पुत्राला इंद्र नाव ठेवायचं, परंतु इंद्रासारखी आपली कर्म असणं गरजेचं आहे ना.
आपलं नाव काय असतं? राम. अरे उत्तम प्रकारे नाव आहे, परंतु कर्माने बघा प्रत्यक्षपणे आपण रामासारखं नाही आहोत. म्हणून भाग दिलेला आहे. सुन्यास व्याघ्र नाव ठेविले, पुत्रास इंद्र नाम पाचारिले, कुरूप परी आळविले सुंदराईसे. मूर्ख नामे सकळ कळा, राशवी नामे कोकिळा, नातरी डोळसेचा डोळा फुटला जैसा. एखाद्या मूर्खाला सकल कला विद्यासंपन्न म्हणायचं आणि आवाज गाढवीसारखा असता तिला कोकिळा म्हणायचा. राशवी नामे कोकिळा, डोळा फुटलेला माणसाला डोळस म्हणायचा. नातरी डोळसेचा डोळा फुटला जैसा. आता विचार करा, एखादा कोणी भाषण देत असेल, त्या भाषणामध्ये बघा प्रत्यक्षपणे आपल्याला कंटाळा आला तर मुद्दाम आपण टाळ्या वाजवतो. कारण काय, त्याचं भाषण त्यांना वाटावं की बाबा आपलं भाषण चांगलं झालेलं आहे, आता आपण इथून निघलेलं बरं. जर आपण त्यांना रिस्पॉन्स दिला नाही मग ते अजून बोलत राहतील, आपल्याला कंटाळा आलेला आहे. मग शेवटी काय झालं, आवाज गाढवीसारखा आहे पण तिला कोकिळा म्हणायचं, असा हा उपदेश आहे. म्हणजे काय, मूर्ख नामे सकळ कळा, राशवी नामे कोकिळा, आणि नातरी डोळसेचा डोळा फुटला जैसा. मातांगीचं नाम तुळसी, चर्मिकीचे नाम कासी, बोलती अति शुद्रिनीसी, भागीरथी ऐसे. मांगिनीचं बघा, मातांगीचं नाम तुळशी आणि चर्मिकाचं नाम काशी आणि अतिशूद्र स्त्रीला भागीरथी ऐसे म्हटलं गेलेलं आहे. सावली आणि अंधकार एक होता तेथीचे विचार, उगाची दिसे भास मात्र तैसी माया. आता सावली आणि अंधकार प्रत्यक्ष पाहायला गेलो तर जसा दिवस उजाडतो तशी रात्र आपल्याला पाहायला मिळत असते. दिवस उजाडताच रात्र निघून जाते आणि रात्र होत्यास बघा प्रत्यक्षपणे दिवस निघून जात असतो. आपल्याला जर कोणी सांगितलं, विचारलं, अरे तुला तिकडे जायचं आहे, आपण काय विचार करणार, अरे रात्र आहे, उद्या नाही जाता येणार का? तर आपल्याला काय सांगितलेलं असतं की नाही यातच तुला जायचं आहे. मग मनामध्ये काय विचार असणार, अरे अंधार पसरलेला आहे आणि त्या रस्त्यातून बघा प्रत्यक्षपणे काहीतरी असतं, हा मनामध्ये विचार आहे. कारण कुणाचं ते आपण ऐकलेलं असतं की या रस्त्यावर बघा प्रत्यक्षपणे अंधकार आहे, अंधार आहे, परंतु आपण भ्रमामध्ये आहोत. जर उत्तम प्रकारे नामस्मरणाने गेलो, समर्थ म्हणाले, भय सांडून तुवा जावी, क्रूर यवन भेटावे, संतोषिनी प्रिय व्हावे, पुनरुपी पाटील आम्हापाशी. मग भय संपूर्णपणे आपल्याला बघा नष्ट करायचे. का आपण भयभीत झालेलो आहोत? लोकांचं ऐकलं म्हणून ना. जर आपण प्रत्यक्षपणे उत्तम प्रकारे जर समोर गेलो तर नक्कीच आपण जाऊ शकतो. परंतु सावली आणि अंधकार, सावली केव्हा दिसते? अंधारामध्ये आपली सावली दिसते का? नाही. आपण लाईट लावलेली आहे आणि बघा आपलीच सावली आपल्याला दिसत असते मागे आणि आपणच घाबरतो. ती आपलीच सावली असते, परंतु आपण त्या सावलीला आपला देह घाबरतो, कारण आपला देह अजून अज्ञानामध्ये. एक होता तेथीचे विचार, मग विचार कुठले असले पाहिजेत? अंधुक प्रकाशामुळे उगाच भास मात्र होत असतात. बघा तिथे एखादा त्या झाडावर पक्षी असतो, तिथे बघा प्रत्यक्षपणे त्या अंधारामध्ये इकडे तिकडे तो त्याच्या पिल्लांना खायला देत असतो. आपण काय विचार करणार, अरे त्या झाडावर काहीतरी आहे, आवाज येतोय, बघा ते झाड हलतंय, वारा नाही, ऊन नाही, तरीसुद्धा बघा प्रत्यक्षपणे ते झाड हलताना दिसते, ती फांदी हलताना दिसते, आणि ते पक्षी आहे. परंतु आपल्या मनामध्ये भास कल्पना होत असतात, नाही काहीतरी असेल. म्हणजे विचार करा. म्हणून सावली आणि अंधकार एक होता तेथीचे विचार, उगाचे दिसे भास मात्र तैसी माया. श्रवण बोटे संधी करतल, रश्मी दिसती इंगळ, रम्य आरक्त कल्लोल तैसी माया. समर्थ म्हणाले,
आपलं कान, बोटं, सांधं आणि तळहात हे सूर्यप्रकाशात इंगळासारखं म्हणजे लाल लाल आणि रम्य दिसतात. आपली आता बघा कान आहेत बघा, कान कोवळ्या उन्हामध्ये ज्यावेळी आपण बाहेर जेव्हा जातो ना तेव्हा कान आहे ना संपूर्ण तर लाल लाल दिसतो बघा. का? आपले बोटे बघा, सांधे बघा लाल का दिसतात? काय शरीर उत्तम प्रकारे बघा प्रत्यक्ष परमेश्वरांनी तयार केलेलं आहे ना, त्याचा तोची जाणीव हो. कशी सोय सुविधा केलेली आहे, कसा पुरवठा बघा प्रत्यक्षपणे केलेला आहे, त्याचा तोची जाणीव. श्रवण म्हणजे कान, बोटे संधी करतल म्हणजे बोट, सांधा आणि तळहात, रविरश्मी दिसती इंगळ म्हणजे लाल भडक, रम्य आरोक्त कल्लल तैसी माया, भगवे वस्त्र देखता मनाला, वाटे अग्नची लागला, विवंचिता प्रत्यय आला तैसी माया. भगवे वस्त्र पाहिल्यावर मनाला आग लागल्यासारखं वाटतं, पण विचार केल्यावर प्रत्यय येतो अशी माया. आता विचार जर केला, आपल्याला एखादा प्रवास करायचा आहे, प्रवासाला आपल्याला बघा आपल्यासोबत सर्वजण आहेत, आपण सर्व तयारी करत असतो. आपल्याला कुठं जायचं आहे हे जर निश्चितच नसेल तर आपण कसली तयारी करणार हो? मग तसंच भाग दाखवलं. आपण प्रवासाला निघालेलो आहोत ना, पण त्याच्या अगोदर पूर्व नियोजन करता आलं पाहिजे. आपण किती दिवस मुक्काम करणार आहोत, कुठे जायचं आहे, किती दिवसांनी परत येणार आहोत. मग भगवे वस्त्र देखता मनाला बघा प्रत्यक्षी जाणीव असली पाहिजे. जसा भाग आपल्याला दिलाय वस्त्रांचा, कुठलेही वस्त्र परिधान करून जा असं नाहीये. रंगावरून कधी बघा प्रत्यक्षपणे स्वभाव ठरत नसतो. वाटे आणि बघा वाटे अग्नची लागला, विवंचिता प्रत्यय आला तैसी माया. आपल्याला एखादी व्यक्ती जर रस्त्यामध्ये बघा एखादी व्यक्ती जर आपल्याला भेटली तर तळपायची आग मस्तकात जाते. का? कुणास ठाऊक. कारण ती व्यक्ती आपल्याला केव्हा ना केव्हा काहीतरी बोललेली असते म्हणून ना. पण जी व्यक्ती आपल्याशी बघा उत्तम प्रकारे बोलत असते त्या व्यक्तीला आपण स्वतःहून बोलवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु एखादी व्यक्ती आपल्याला चिडवत असते, एखादी व्यक्ती आपल्याला काही ना काहीतरी बोलत असते, तेव्हा जसं वस्त्र बघा पाहिल्यावर मनाला आग लागते ना, की बाबा ही व्यक्ती दिसली की माझं संपूर्ण मूड ऑफ होतं. तसंच आपण प्रवासाला निघालेलो आहोत आणि आपल्याला सांगितलं की हा शर्ट आणि ही पॅन्ट आपल्याला परिधान करायची, परंतु आपल्याला जर त्या शर्टाचा कलरच पसंत नसेल किंवा बघा प्रत्यक्ष डिझाईन जर आवडली नसेल तर आपण काय विचार करू, अरे मला हा शर्ट नको आहे, मला दुसरं काहीतरी हवं आहे. बरोबर की नाही? मग तसंच आहे. जळी चरण करांगुळे, आखुड लांबे किरकोळे, बघा विपरीत काने दिसती जळे तैसी ही माया. पाण्यात हातपाय ठेवले की प्रत्यक्षपणे बोटं आखूड लांब आणि बारीक दिसतात. पाण्यामुळे ती विपरीत वाकडी तिकडे दिसतात. आपण वाहत्या पाण्यात जर गेलो तर आपल्याला तशी दिसतील का? नाही दिसणार. परंतु संत पाणी आहे, शांत पाणी आहे, त्या पाण्यामध्ये आपली बोटं ठेवा बघा, काही आखूड दिसतात, काही लांब दिसतात, काही प्रत्यक्षपणे बारीक दिसतात. असं का दिसतं? काही वाकडी तिकडी दिसतात. डोळ्यांचा भाग दिलेला. पाण्याच्या लाटा येत असतात, परंतु पाण्याच्या लाटा ज्यावेळी आपण समुद्रामध्ये जातो बघा हा सुद्धा भाग दिलेला आहे. समुद्रामध्ये आपण प्रवास करत असताना पाणी जेव्हा शांत असतं, लाटा कमी येतात, तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही आहे समुद्राचं पाणी
त्या पाण्याची आपल्याला मस्ती करायला नको. परंतु तलाव आहे, त्या तलावामध्ये बघा आपल्याला अंदाज येत असतो की किती खोल आहे, याचा अंदाज आपल्याला येत असतो. मग तसंच फक्त आपली बोटं बघा प्रत्यक्षपणे त्या पाण्यामध्ये जर ठेवली तर काही बोटं लांब, आखूड किंवा प्रत्यक्षपणे जाडी मोठी अशी दिसत असतात. लाटांमुळे आपल्याला दिसत नाही, परंतु जिथे संत पाणी आहे, शांत साचलेलं पाणी आहे, तिथे आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला ती बोटं पाहायला मिळत असतात. भोवंडीने पृथ्वी कलथली, कामिनीने पिवळी झाली, सन्यपातस्ता अनुभवली तैसी माया. भोवळ येणाऱ्या माणसाला पृथ्वी कलंडलेली दिसते. आपण लहानपणी विचार करायचा आहे, हा देह जेव्हा लहान होता ना तेव्हा चक्कर यायची. मग आपण काय बोलायचं, अरे मला लहानपणी किंवा मोठेपणी आपल्याला बघा चक्कर आल्यासारखे वाटते. उन्हामध्ये प्रवास केला किंवा आपल्याला जर प्रवास सहन झाला नाही किंवा पोटामध्ये काही आपल्या अन्न नसेल तर आपल्याला फिरल्यासारखं वाटतं. किंवा बघा आपलं शरीर आपल्याला साथ देत नसेल तर प्रत्यक्ष बघा फिरल्यासारखे ते चक्कर आल्यासारखं वाटतं. मग असं वाटतं संपूर्ण सर्व गोल गोल फिरत आहे, परंतु त्या वस्तू त्या गोल गोल फिरतात का? नाही आहे. आपला देह संपूर्णपणे काय झालेला आहे, चंचल झालेला आहे आणि मग ते आपल्याला फिरल्यासारखं वाटतं. मग बघा प्रत्यक्षपणे औषधोपचार केल्यानंतर आपलं मनाला जेव्हा शांती मिळत असते तेव्हा ते बघा शांत होतं की नाही. मग भोवंडीने पृथ्वी कलतली, मग भोवळ येणाऱ्या माणसाला पृथ्वी ही कलंडलेली दिसणार आहे. काविळीने ती पिवळी झालेली दिसणार आहे. आता कावीळ झाली एखाद्या व्यक्तीला, बघा प्रत्यक्ष आपल्या देहाला जर कावीळ झाली तर संपूर्ण जग आपल्याला पिवळं झाल्यासारखं वाटतं, बरोबर की नाही. आपण जर चष्मा असेल बघा, समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तन करू नका आणि कुणालाही बोलू नका. बाजारामध्ये चष्मा विकायला असतात ना, कुठल्या रंगाचा जर चष्मा घातला तर त्यासारखंच आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर हिरव्या रंगाचा जर तुम्ही परिधान केला तर बघा संपूर्णतः हिरवाच दिसणार आहे. पिवळ्या रंगाचं जर आपण परिधान केलं तर पिवळंच दिसणार आहे. लाल रंगाचा जर दिसला तर बघा लाल रंग प्रत्यक्षपणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे भाग का दिलेला आहे समर्थांनी, की प्रत्यक्षात भोवंडीने पृथ्वी कलतली आणि कामिनीने पिवळी झाली, काविळीनी पिवळी झाली, सन्यपातस्ता अनुभवली तैसी माया. कोणी एक पदार्थ विकार, उगाची दिसे भास मात्र, अनन्याचा अन्य प्रकार तैसी ही माया. एखादा पदार्थ विकारांमुळे बघा प्रत्यक्षपणे उगीचच वेगळा भासतो. एक आणि जेव्हा आपल्याला जवळून बघा प्रत्यक्षपणे एक वाटतं आणि लांबून पाहिलं की अनेक वाटतात, असं का भलतंच. एखादा पदार्थ उगीच का वेगळा दिसतो. आता विचार करा, आपण गटात न बसणारा शब्द ओळखला, वेगळा शब्द ओळखला. बघा आपण देवासमोर हार फुलं नैवेद्य ठेवत असतो आणि तिथेच प्रत्यक्षपणे बघा एखादी दुसरी वस्तू जर आपण ठेवली तर तिथे शोभा दिसेल का? नाही दिसणार. बघा जिथे वस्तूची म्हणजे देवाची वस्तू आहे, पूजेची वस्तू आहेत, तर ते तिथे आपल्याला बघा प्रत्यक्षपणे उत्तम प्रकारे पाहायला मिळेल. परंतु तिथे जर वेगळं वस्तू जर आणून ठेवली, रिमोटवाली कार आणून ठेवली, तर तिथे ती कारला शोभा येईल का? नाही येणार. त्या कारची जागा जी आहे तिथेच ती उत्तमाची दिसणार आहे. जर आपल्या घरामध्ये शोकेस असेल तर त्या शोकेसमध्येच बघा प्रत्यक्षपणे ती कार उत्तमाची वाटेल. मग त्या भगवंताच्या चरणी आपल्या या देहाला किती किंमत आहे हे पाहिलं पाहिजे. बघा भाग कसा दिलेला आहे. कोणी एक पदार्थ विकार, उगाची दिसे भास मात्र. भास का होतं? अनन्याचा अन्य प्रकार तैसी ही माया.
अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतु एखादा पदार्थ आपल्याला हवा असेल, जर तो पदार्थ मिळाला नाही, मग मनामध्ये अनेक विचार येतात, मनामध्ये अनेक कल्पना येतात. परंतु आपण बघा, भास आणि कल्पना आपण ते प्रत्यक्षपणे जाणत असतो. मला मिळालं नाही तरी चालेल, परंतु ही गोष्ट साध्य करून दाखवायची. म्हणून समर्थ म्हणाले, होणार ते होईना, जाणार ते जाईना का, तुटेली मनातील आशंका जन्म मृत्यूची. कोणी एक पदार्थ विकार, उगाची दिसे भास मात्र, अनन्याचा अन्य प्रकार तैसी ही माया. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे माया निरूपण समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.